धमाल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। सरपंच काल तुम्ही बोलले होते त्या पोरीचं बघा किती व्रत देतात बाबा, तुला काय तोटा नाही म्हणल्या दाखवतो तर दुसऱ्याला। चुकून बोलला ते सरपंच, बघा किती देतात का तर एकदा बघा विचारून। बाब्या पोरगी जकास एकदा बघा किती देतात का विचारून। ना बा बघ बाबा, तू आता बाया सरपंच बाई आणि सरपंच आज एकदम सकाळ सकाळ इकडं। ए बकुळे, तुझ्या नवऱ्याला जरा मापात ठेव हा, नाहीतर असा चिंबेल ना त्याला एक दिवस। पण झालंय तरी काय झालं काय? अरे कशा पाय माया मुळा उठला बाबा तू बाईला? कशा उठला काय हो हा? रोज कोण ना कोण हायच इथं दारात। काय केलंय तुम्ही हा? आग बकुळे, आग कशाला मारती गरीब नवऱ्याला तुझ्या? तुम्ही नक्कीच काय तर गोंधळ केलाय, तेव्हाच लोक आले सकाळ सकाळ दारात। आरतीच्या मायाला रामभाऊ तू येडा का खुळा? मला जर अशी संधी भेटली असती ना, मी सरपंचाकडून 2-4 लाख रुपये अशीच घेतले असते आणि तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या असते। तसं नाही, अरे मला जर अशी संधी मिळाली असती ना, खालच्या वावरातला अर्धा एकर इकलाच असता, पण तिच्या अपेक्षा पूर्णच केली असती मी। तसं नाही। अरे गप, अकल आहे का तुला? इथं पुरी मिळणार। अरे त्या दिवशी सरपंचानं मला पोरगी पाहिली होती, जमता जमता राहिलंय। आता रोज लाडी गुडी लावते सरपंचाला, तेवढं जुळून द्या म्हणून। अरे पण बाबूराव, अरे गप रिकाम्या डोक्याच्या, मी जर तुझ्या जागेवर असतो ना तर तिची अपेक्षा पूर्णच केली असती आणि लग्न करूनच आणलं असतं बघ। ए राम्या, तुला नसल करायची तर नको करू, मला दाखवती पोरगी, मी करतो तिच्या अपेक्षा पूर्ण। अरे अपेक्षा असून असून तरी काय असणार आहेत, सोनारानं पाहिजे असेल मग काय तर बघ, माझं पण जमतंय का? मी पण खाल्ल्या वावरातला अर्धा एकर विकतो आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करून टाकतो। अहो पण पाहुणं, मला एक समजून आहे, तुमची एवढी तारंबळ कशी काय झाली? तारंबळ आणि माई पाहुणे सकाळ सकाळ काय लावून आले काय तुम्ही? हा लका गोटाळवाडीचा सरपंच मी, मला कसली आली तारंबळ? डोकं बिकं फिरलं काय? अहो तो सख्या काल बोलला होता ना आपल्याला की गपचूप व्यवहार करून टाकू म्हणून, त्यामुळे असं बोलत असन, ह्याला नक्की वाडा विकायचा आहे का नाही? ए, काय कुरकुर चाललंय तुमच्या कानात? अहो नाही, आम्हाला समजलंय सगळं। आता येड तुमच्या तशी आली तर तुम्ही तरी काय करणार ना? येळ? अहो पण ह्या असल्या बारीक सारीक कामाला जास्त येळ देत बसत नाही मी। पाहुणं पण मानायला लागणार होतं मला, तुमच्यावर अशी परिस्थिती बिकट झाली, आता वाडाही कशी येळ आली, पण गुंजभर दुःख नाही तुमच्या चेहऱ्यावर। वाडा ऐकायला काढला? होय, तुमच्या आईला बाबा घेर ती बंदूक। अयो बंदूक सकाळीच्या हो आईला तुमच्या कुणी सांगितलं तुम्हाला वाडा विकायला काढलं रे मी? अहो थांबा थांबा, खपावताला आम्हाला। अहो तुम्हीच काल म्हणले ना इकायचं म्हणून। काय वाडा? होय, काय डोकं बिकं फिरलं काय? हो का सावकार, काय झालंय ते आधी सांगा। मोकार नका डोक्याला ताप देऊ। ह्यासाठी तुम्ही त्या सरपंचाला सोडला आणि तुमच्याकडे कामाला आलो काय गुलाबराव? बरोबर आहे, त्याला काय अर्थ राव सावकार? अरे हो बाबा, तुम्हाला काय सांगितलं होतं? काम म्हणतो मी, खड्डा काढायला आणि मला बोलवायला। हो सावकार, काय झालं? अरे भल्या माणसा हो, तुम्हाला काम सांगावा की नाही काय म्हणतो मी? कळतंय का तुम्हाला? सावकार तुम्ही पण घेतली काय? आला पण नुसतीच बडबड करताय। लाकूड कसले लाकूड आणलंय? होत ना लाकूड तुटा नाही बाई तुम्हाला? तुट ना भक्की आता लाकडा
बाई, केलं का कुठं ना मला वाटलं घालून कराय बसले कुठं ना करून ठेवलाय मला. लागा 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 कार्यक्रम फेल गेला गड्या. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा 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 सख्यानं केलाय घोटाळा.